मित्रांनो, सरकारची नवीन योजना म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 3 जलमित्र यांची नेमणूक करणार आहे। तर तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे। जलमित्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजेच भारत सरकारच्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व्यवस्थित, शाश्वत आणि कार्यक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे। तर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतील 3 जलमित्रांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे। या जलमित्रांमध्ये गवंडी कम प्लंबर, मेकॅनिकल फिटर आणि इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर यांचा समावेश असेल, ज्यामध्ये पाणी पुरवठा योजनेचा देखभाल आणि दुरुस्ती प्रभावीपणे करण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे। मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की सरकारची नवीन योजना काय आहे। तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 3 जलमित्र यांची नेमणूक करणार आहे सरकार। तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर जलजीवन मिशनचे उद्दिष्ट काय आहेत तर ते आपण पाहूया। तर जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला प्रति माणशी दररोज 55 लिटर पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरविणे हे उद्दिष्ट ठेवलेले आहे। तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि शाश्वत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता ओळखण्यात आलेली आहे। तर याच अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर 3 जलमित्रांची नियुक्ती करण्याचा निर्णय जो आहे ते घेतला आहे। आणि मित्रांनो, आता आपण पाहूया की कौशल्य आधारित नेमणूक प्रक्रिया ही कशी असणार आहे। तर या योजनेत गवंडी कम प्लंबर, मेकॅनिकल फिटर आणि इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर अशा या 3 विविध तांत्रिक कौशल्यावर आधारित जलमित्रांची नियुक्ती जी आहे ती केली जाईल। आणि ग्रामपंचायतीमध्ये आधीच या संबंधी अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे। मित्रांनो, यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाने आपापल्या पंचायत मधून संबंधित तांत्रिक कौशल्य असलेल्या जलमित्रांची गुणवत्ता यादी तयार करून पंचायत समितीकडे पाठवावी लागेल। तर हे पंचायत समितीकडे तुमची यादी गेली तर त्यांनी पंचायत समितीकडे तुमची यादी गेली तर त्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तर निवड प्रक्रिया काय आहे आपण ते पाहूया। ग्रामपंचायतीच्या जलमित्रांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी त्यांचे फोटो, आधार कार्ड आणि संबंधित माहिती पंचायत समितीकडे सादर करावी लागणार आहे। मित्रांनो, या उमेदवारांची प्री स्कॅनिंग टेस्ट घेतली जाणार आहे। कौशल्यांच्या आधारे अंतिम 3 उमेदवारांची निवड जी आहे ती होईल। शाश्वत पाणीपुरवठा योजनेचे नियोजन। पाणीपुरवठा योजना शाश्वत टिकवण्यासाठी आणि तिच्या कार्यक्षमतेच्या स्थानिक तांत्रिक मनुष्यबळाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या जलमित्रांना विशेष तांत्रिक प्रशिक्षण पण दिले जाणार आहे मित्रांनो, ज्यामुळे ते योजनांची देखभाल आणि दुरुस्ती प्रभावीपणे करू शकतील। आणि या प्रक्रियेमध्ये गावातील लोकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येईल। का नवीन नेमणुकीचे महत्त्व काय आहेत तर या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी पुरवठा समस्या सोडवण्याचा उद्देश आहे। आणि तांत्रिक जलमित्रांच्या माध्यमातून त्वरित दुरुस्त आणि देखभाल केली जाऊ शकणार आहे। तुमच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा अधिक सुलभ आणि शाश्वत होईल। मित्रांनो, ग्रामीण भागात पाणी पुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षमीकरणासाठी जलमित्रांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। जे आहे ते आता तुम्हाला लवकरच फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे। तुमचा ग्राम अधिकारी जो काय आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे, फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला ते फॉर्म द्यायचा आहे। मित्रांनो, तुमचा जो काही ग्रामसेवक असेल त्याच्याकडे तुम्हाला तो फॉर्म द्यायचा आहे आणि ते ग्रामसेवक तुमचा फॉर्म घेतील आणि ग्रामपंचायत समितीकडे तो फॉर्म सादर करतील। त्यानंतर तुमची प्री स्कॅनिंग म्हणजेच तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील। आणि तुम्हाला मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल, कारण तुम्हाला त्या कामाची थोडीफार माहिती
अगोदरच असते, त्यामुळे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानंतर जे काही तुम्ही नवीन जे फॉर्म भरत आहात त्यानंतर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुमच्याकडे त्या कामाबद्दल तुमच्याकडे नॉलेज असणं पाहिजे. त्याबद्दल तुमचे काही सर्टिफिकेट वगैरे काय असतील तर ते पण तुम्ही तिथे डॉक्युमेंट सोबत देऊ शकता. तर या आधारे तुमची ही प्री स्कॅनिंग होईल आणि तुमची जी नियुक्ती जी आहे ती तुमच्या त्या ग्रामपंचायतमध्ये होणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही ग्रामपंचायतमध्ये हे फॉर्म भरू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कोणता पार्ट समजला नाही त्यामध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यामध्ये जे काही छोटे मोठे अपडेट्स येतील योजनेबद्दल, सरकारी योजनेबद्दल, त्याची तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट्स मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे मित्रांनो. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.